मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 13 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशातील मार्से शहरात भारताच्या वकिलातीचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए 90, ऑप्शन बी 93, ऑप्शन सी 96, ऑप्शन डी 94. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 96. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये कोणत्या देशांत सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे? ऑप्शन ए फिनलंड, ऑप्शन बी डेन्मार्क, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी पेरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी डेन्मार्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोअर किती आहे? ऑप्शन ए 34, ऑप्शन बी 37, ऑप्शन सी 39, ऑप्शन डी 38. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 38. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये 180 देशांच्या कोणत्या देशांत सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे? ऑप्शन ए येमेन, ऑप्शन बी व्हेनेझुएला, ऑप्शन सी दक्षिण सुदान, ऑप्शन डी सोमालिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दक्षिण सुदान. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2023 मध्ये भ्रष्टाचारातील भारताचा स्कोअर किती होता? ऑप्शन ए 35, ऑप्शन बी 39, ऑप्शन सी 37, ऑप्शन डी 33. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 39. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024 मध्ये भ्रष्टाचारातील सर्वाधिक डेन्मार्क देशाचा किती स्कोअर आहे? ऑप्शन ए 90, ऑप्शन बी 85, ऑप्शन सी 88, ऑप्शन डी 87. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 90. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशातील प्रौढ व्यक्ती सर्वात श्रीमंत आहेत? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी स्वित्झर्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी स्वित्झर्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू झाली आहे? ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए वीरेंद्र सहवाग, ऑप्शन बी गौतम गंभीर, ऑप्शन सी युवराज सिंग, ऑप्शन डी शिखर धवन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शिखर धवन. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. आगामी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी कोणत्या देशाच्या माजी खेळाडू टीम साऊदी ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. इंग्लंड संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी रोहित शर्मा, ऑप्शन सी KL राहुल, ऑप्शन डी हार्दिक पांड्या. याचा आन्सर आहे ऑप्शन ए विराट कोहली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी 50 डावात किती शतके झळकवण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 7. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 7. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध 4000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए वेस्ट इंडिज, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इंग्लंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिलने सर्वात कमी डावात 7 शतके झळकवण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे? ऑप्शन ए शिखर धवन, ऑप्शन बी गौतम गंभीर, ऑप्शन सी युवराज सिंग, ऑप्शन डी वीरेंद्र सहवाग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शिखर धवन. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने कोणत्या खेळात सुवर्ण पदकाची हॅट्रिक केली आहे? ऑप्शन ए उंच उडी, ऑप्शन बी लांब उडी, ऑप्शन सी मलखांब, ऑप्शन डी नेमबाजी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मलखांब.
नंतरचा प्रश्न क्रमांक 17. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या जान्हवी जाधवने मलखांब खेळात कोणत्या पदकाची हॅट्रिक केली आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी रौप्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव कुठे होणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. प्रथम ऑलिम्पिक ई स्पोर्ट्स गेम्स 2027 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी रियाद, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी न्यूयॉर्क. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रियाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. अटल भूजल योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2029, ऑप्शन सी 2027, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2028. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. पंडोरा मिशन्स कोणाद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नासा, ऑप्शन बी इसा, ऑप्शन सी इस्रो, ऑप्शन डी DRDO. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नासा. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी दुबई, ऑप्शन डी न्यूयॉर्क. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दुबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. ऑपरेशन डेव्हिल हंट कोणी सुरू केले आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी बांगलादेश, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बांगलादेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. FAOने उग्बड क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट कोणत्या देशात लॉन्च केला आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी फिनलंड, ऑप्शन सी येमेन, ऑप्शन डी सोमालिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सोमालिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2024मध्ये पाकिस्तान देश भ्रष्टाचारामध्ये कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन ए 134, ऑप्शन बी 137, ऑप्शन सी 138, ऑप्शन डी 135. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 135. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा वाचण्यात काही चूक वाटल्यास क्षमा असावी.